धनु राशीचा दुर्मिळ योग, या 3 घटना नक्कीच घडणार. नमस्कार. आपल्या स्वामीकृपा राशीफल यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, जर तुम्ही धनु राशीचे असाल तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण 29 जुलैची गुरुपौर्णिमा तुमच्या जीवनात असा एक दुर्मिळ योग घेऊन येत आहे जो अनेक वर्षांनी तयार होत आहे. या दिवशी गुरुची कृपा ज्या व्यक्तीवर होते त्याच्या आयुष्यातील अडथळे हळूहळू दूर होऊ लागतात. पण विशेष गोष्ट म्हणजे आज मी तुम्हाला अशा 3 घटनांबद्दल सांगणार आहे ज्या धनु राशीच्या अनेक व्यक्तींच्या आयुष्यात पुढील काही दिवसांत घडू शकतात. यापैकी एक घटना तुमच्या आयुष्यात आधीच सुरू झाली असेल. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी कमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा. तुमची श्रद्धा आणि विश्वास किती आहे ते स्वामींपर्यंत पोहोचू द्या. आणि आता जाणून घेऊया धनु राशीसाठी गुरुपौर्णिमेचा हा विशेष संदेश. मित्रांनो, गुरुपौर्णिमा म्हणजे केवळ एक सण नाही, हा दिवस गुरुच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. ज्यांनी आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे नेले, संकटातून बाहेर काढले आणि जीवनाला दिशा दिली, अशा गुरूंच्या स्मरणाचा हा पवित्र दिवस आहे. धनु राशीचा स्वामी स्वतः गुरुग्रह म्हणजेच बृहस्पती आहे, त्यामुळे गुरुपौर्णिमेचे महत्त्व धनु राशीसाठी इतर राशींपेक्षा अधिक मानले जाते. अनेक धनुराशीच्या व्यक्तींनी मागील काही महिन्यात खूप संघर्ष अनुभवला आहे. काहींना आर्थिक अडचणींनी त्रास दिला, काहींच्या नातेसंबंधांमध्ये तणाव निर्माण झाला, काहींनी खूप मेहनत करूनही अपेक्षित यश मिळाले नाही. अनेक वेळा तुम्हाला असे वाटले असेल की देवानेच आपल्याकडे पाठ फिरवली आहे. पण मित्रांनो, प्रत्येक अंधाऱ्या रात्रीनंतर पहाट येतेच, आणि ही गुरुपौर्णिमा तुमच्या आयुष्यात त्या नव्या पहाटेचा संकेत देत आहे. पहिली घटना, अचानक मिळणारा शुभ संकेत आणि रखडलेल्या कामांना गती. मित्रांनो, पहिली घटना अशी आहे की तुमच्या आयुष्यात बऱ्याच काळ अडकलेली एखादी गोष्ट अचानक पुढे सरकू शकते. हे काम नोकरीशी संबंधित असू शकते, व्यवसायाशी संबंधित असू शकते किंवा एखाद्या महत्त्वाच्या निर्णयाशी संबंधित असू शकते. काही धनुराशीच्या व्यक्तींना अचानक एखादा फोन येईल, काहींना एखादा मेसेज मिळेल, काहींना जुनी ओळख पुन्हा संपर्क करेल. सुरुवातीला ही गोष्ट साधी वाटेल, पण पुढे जाऊन ती तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडवू शकते. कधीकधी स्वामी आपल्याला थेट चमत्कार दाखवत नाहीत, ते एखाद्या व्यक्तीच्या रूपाने, एखाद्या संधीच्या रूपाने किंवा एखाद्या विचाराच्या रूपाने आपल्याला मदत पाठवतात. त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये मिळणाऱ्या संकेतांकडे दुर्लक्ष करू नका. तुमच्या मनात बऱ्याच काळ असलेली चिंता कमी होण्यास सुरुवात होईल. ज्या गोष्टीसाठी तुम्ही वारंवार प्रयत्न करत होता पण यश मिळत नव्हते, त्यामध्ये आता सकारात्मक हालचाल दिसू लागेल, आणि हे सर्व गुरुच्या कृपेने घडत असल्याची जाणीव तुम्हाला होईल. दुसरी घटना, आर्थिक परिस्थितीत मोठी सुधारणा. मित्रांनो, धनु राशीच्या अनेक व्यक्तींसाठी दुसरी मोठी घटना आर्थिक क्षेत्राशी संबंधित आहे. मागील काही काळात पैशाची आवक कमी झाली होती किंवा खर्च अचानक वाढले होते. काहींनी कर्जाचा भार अनुभवला असेल, काहींनी घरातील जबाबदाऱ्यांमुळे स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवल्या असतील. पण आता परिस्थिती हळूहळू बदलताना दिसत आहे. गुरुपौर्णिमेनंतर काही नवीन आर्थिक संधी समोर येऊ शकतात. काहींना अतिरिक्त उत्पन्नाचा मार्ग मिळू शकतो, काहींना अडकलेले पैसे परत मिळू शकतात, काहींना बढती किंवा पगारवाढीबाबत चांगली बातमी मिळू शकते. लक्षात ठेवा, पैसा फक्त नोटांच्या स्वरूपात येत नाही. कधीकधी योग्य व्यक्तींची साथ, योग्य वेळ आणि योग्य निर्णय हे देखील मोठे धन असते. स्वामी तुमच्यासाठी अशीच एखादी दारं उघडण्याची तयारी करत आहेत. मात्र येथे एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल, पैसा येईल म्हणून उधळपट्टी करू नका. गुरुग्रह ज्ञानाचा कारक आहे, त्यामुळे पैशासोबत शहाणपणाने निर्णय घेणेही तितकेच आवश्यक आहे. जे लोक संयम ठेवतील त्यांना या काळाचा सर्वाधिक फायदा होईल. तिसरी घटना, भावनिक जखमांवर फुंकर आणि नातेसंबंधात सुधारणा. मित्रांनो, तिसरी आणि सर्वात भावनिक घटना तुमच्या मनाशी संबंधित आहे. अनेक धनुराशीच्या व्यक्ती बाहेरून हसत असल्या तरी आतून खूप काही सहन करत आहेत. काहींना जवळच्या व्यक्तींचा गैरसमज सहन करावा लागला, काहींच्या प्रेमसंबंधांमध्ये अंतर आले, काहींना घरातील लोकांनी समजून घेतले नाही. पण गुरुपौर्णिमेचा हा काळ तुमच्या मनावरील ओझे हलके करण्यासाठी आला आहे. एखादे नाते पुन्हा जुळू शकते, एखादी व्यक्ती तुमची माफी मागू शकते, काही लोकांना स्वतःच्या चुका समजतील आणि ते पुन्हा तुमच्याकडे येऊ शकतात. काही वेळा आयुष्यात सर्वात मोठा आनंद पैशातून मिळत नाही, तो मिळतो एखाद्या आपल्या व्यक्तीच्या 2 प्रेमळ शब्दांतून.
अनेक धनुराशीच्या व्यक्तींना असा भावनिक अनुभव या काळात येऊ शकतो. तुम्ही खूप काही सहन केले आहे, अनेक रात्री जागून काढले आहेत, अनेकदा डोळ्यात पाणी आले पण कोणाला सांगितले नाही, अनेकदा मन तुटले पण चेहऱ्यावर हास्य ठेवले. स्वामी तुमचा हा संघर्ष पाहत आहेत. तुमच्या प्रत्येक अश्रूची नोंद त्यांच्याकडे आहे. गुरुपौर्णिमेचा गूढ संदेश. मित्रांनो, प्रत्येक गुरुपौर्णिमा काही ना काही संदेश घेऊन येते, पण यंदाची गुरुपौर्णिमा धनुराशीसाठी विशेष आहे, कारण हा काळ तुम्हाला स्वतःवर पुन्हा विश्वास ठेवायला शिकवणार आहे. कदाचित तुम्ही एखाद्या अपयशामुळे निराश झाला असाल, कदाचित एखाद्या व्यक्तीने दिलेल्या दुःखामुळे तुमचा आत्मविश्वास कमी झाला असेल, पण लक्षात ठेवा, स्वामी तुमची परीक्षा घेत आहेत, शिक्षा नाही. ज्यावेळी जीवनात सर्व दरवाजे बंद झाल्यासारखे वाटतात, त्याचवेळी परमेश्वर एखादा नवीन मार्ग तयार करत असतो, फक्त आपल्याला तो दिसत नाही. गुरुपौर्णिमेचा हा प्रकाश हा त्या नव्या मार्गाची झलक दाखवणारा प्रकाश आहे. गुरुची कृपा ओळखण्याचे 3 गुप्त संकेत. मित्रांनो, आता आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि खास भागाकडे वळणार आहोत, कारण अनेकदा स्वामींची कृपा आपल्या आयुष्यात सुरू झालेली असते, पण आपण ती ओळखू शकत नाही. आपण मोठ्या चमत्काराची वाट पाहत राहतो, पण स्वामी आधी लहान संकेत देत असतात. गुरुपौर्णिमेनंतर धनुराशीच्या अनेक व्यक्तींना असे 3 गुप्त संकेत मिळू शकतात, जे त्यांच्या आयुष्यातील मोठ्या बदलाची सुरुवात ठरतील. पहिला संकेत म्हणजे वारंवार एकाच गोष्टीचा अनुभव येणे. एखाद्या व्यक्तीचे नाव सतत कानावर पडणे, एखादा विचार पुन्हा पुन्हा मनात येणे, किंवा एखादी संधी वारंवार समोर येणे. हे योगायोग नसतात. विश्व तुम्हाला एखाद्या नव्या दिशेकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असते. दुसरा संकेत म्हणजे अचानक मन शांत होणे. ज्या समस्येने तुम्हाला अनेक महिने त्रास दिला, त्याबद्दलची भीती अचानक कमी होऊ लागेल. परिस्थिती बदलली नसली तरी तुमच्या मनात एक वेगळाच आत्मविश्वास निर्माण होईल. हीच गुरुच्या कृपेची सुरुवात असते, कारण जेव्हा गुरु सोबत असतात तेव्हा संकट आधी संपत नाही, पण संकटाला सामोरे जाण्याची ताकद नक्की मिळते. तिसरा आणि सर्वात भावनिक संकेत म्हणजे एखाद्या हरवलेल्या नात्याची पुन्हा आठवण होणे किंवा त्याच व्यक्तीकडून अचानक संपर्क होणे. काही धनुराशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात अशी व्यक्ती पुन्हा येऊ शकते, जिची त्यांनी कधीच अपेक्षा सोडली होती. हा संपर्क कायमस्वरूपीच असेल असे नाही, पण तो तुमच्या मनावरील एक जुना भार हलका करून जाईल. मित्रांनो, आयुष्यातील प्रत्येक वेदना आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी आलेली असते, आणि प्रत्येक संघर्षानंतर गुरु आपल्याला अधिक मजबूत बनवतात. त्यामुळे जर सध्या तुमच्या आयुष्यात अंधार असेल तर निराश होऊ नका, कारण गुरुपौर्णिमेचा हा दिव्य प्रकाश सर्वात आधी त्याच व्यक्तीच्या आयुष्यात पोहोचतो, जी व्यक्ती सर्वाधिक संघर्ष करत असते. कदाचित आज तुम्ही हा व्हिडिओ पाहताना मनातून खूप थकलेले असाल. कदाचित तुम्हाला वाटत असेल की आता काहीच बदलणार नाही, पण लक्षात ठेवा, जेव्हा सर्व आशा संपल्यासारख्या वाटतात तेव्हाच स्वामी नवीन अध्याय सुरू करतात. म्हणूनच या गुरुपौर्णिमेला एकच संकल्प करा, कोणतीही परिस्थिती आली तरी विश्वास सोडायचा नाही, कारण गुरुची कृपा उशिरा मिळू शकते, पण ती कधीच व्यर्थ जात नाही. जर तुमचा स्वामींवर पूर्ण विश्वास असेल तर कमेंटमध्ये लिहा, गुरु कृपा माझ्यावर आहे. श्री स्वामी समर्थ तुमच्या प्रत्येक पावलावर कृपा ठेवोत, तुमच्या घरात सुख समृद्धी नांदो आणि तुमच्या मनातील प्रत्येक चांगली इच्छा पूर्ण होवो. कमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. तर हे होतं आजचं राशी भविष्य, आणि हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित एक सर्वसाधारण अंदाज आहे. प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा वेगळी असू शकते, त्यामुळे वैयक्तिक निर्णयांसाठी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. तुमचा आजचा दिवस सुखमयी आणि प्रगतिकारक जाओ, हीच स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. असेच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.